गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या 54व्या पुष्प प्रदर्शनाचा सांगता समारंभ आज पार पडला। यावेळी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। पथनाट्य स्पर्धेत आपल्या बोबड्या बोलांनी, चिमुकल्यांनी तर खणखणीत घोषणा आणि गाणी म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी, महिलांनी मातीचं महत्त्व पुरेपूर पटवून दिलं। चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येनं लहान थोर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यावर्षी आपली माती आपलं भवितव्य या विषयावर सुंदर चित्र रेखाटण्यात आली। यानंतर बॉटॅनिकल फॅशन शो, चित्रकला, पथनाट्य, स्पॉट गार्डन शो, पुष्प स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण निरंजन झंवर, जिया झंवर, कर्नल कुल्लोली, डॉक्टर कुल्लोली, बीना जनवाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। सायंकाळच्या सत्रात गार्डन्स क्लबच्या वतीनं घेतलेल्या स्पर्धेतील निवडक लघुपटांचं स्क्रीनिंग आणि विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाला आईसाहेब सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, प्राजक्ता चरणे, शैला निकम, सुनेत्रा ढवळे, सुनीता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, चित्रा देशपांडे, गौरव काईंगडे, सुमेधा मानवी, रघुनंदन चौधरी, रवींद्र साळोखे, संगीता कोकितकर यांच्यासह क्लबचे आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।